नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो. भक्ती साधना या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मानवी जीवनात एक तत्व असतं. देव दिसत नसला तरी अनुभवतो, शब्दात बोलत नसतो तरी समजावतो, आवाज नसतो तरी शांततेत उत्तर देतो. आणि जो भक्त मनापासून निष्कपटपणे आतल्या आवाजाने स्वामींचा शोध घेतो, त्याला स्वामी कधी ना कधी चमत्कारांमधून स्पर्श करतात. हे चमत्कार फार शांत, अदृश्य पण खोलवर जाणारा अनुभव देतात. ही कृपा कधी जोरात दिसत नाही, प्रचंड चमत्काराप्रमाणे नाही, पण आतून पार बदलून टाकते. खरी सुरुवात इथून होते, जेव्हा भक्ताचं मन खरोखर थकतं, जेव्हा तो बाहेरचं बोलणं थांबवून आतलं रडू ऐकायला लागतो, तेव्हा संपूर्ण विश्वात एक व्हायब्रेशन निर्माण होतं. आणि त्या क्षणी स्वामी पहिल्यांदा आपल्याला हलकासा चमत्कार देतात. ते स्वप्नाच्या रूपात येऊ शकतं, किंवा एखाद्या वाक्यात, पुस्तकात, मंदिरात, गाण्यात, दिव्याच्या प्रकाशात, वाऱ्याच्या स्पर्शात, किंवा आपल्याला वाटणाऱ्या मनात अचानक आलेल्या भावनेत. लक्षात ठेवा, भक्त विचार करतो की तो स्वामींचा शोध घेतोय, पण खरं म्हणजे स्वामी भक्ताचा शोध आधी घेत असतात. आपलं मन जेव्हा तुटतं, जबाबदाऱ्या दाबतात, भीती वाढते, लोक दुखावतात, एकटेपणा कुरतडतो, तेव्हा मानवाला वाटतं कुणीच नाही माझ्यासोबत. पण हलका चमत्कार तिथे येतो, हे दाखवण्यासाठी की तू एकटा नाहीयेस. ती पहिली पायरी असेल. कुठल्या तरी रात्री अचानक स्वप्नात स्वामींचा छोटासा आशीर्वाद, कदाचित दर्शन, कदाचित केवळ पाय दिसतील, कदाचित स्वामी दूर उभे दिसतील, पण जाणवेल की ते माझ्याकडेच पाहतायत. अनेक भक्त विचारतात, स्वामी माझ्या स्वप्नात दिसले पण बोलले नाहीत, याचा अर्थ काय? खूप खोल गुपित सांगते. स्वामी दिसले म्हणजे उत्तर मिळालं, शब्दांची गरजच उरत नाही. भक्त स्वामींपर्यंत पोहोचण्यात व्यस्त असतो, पण स्वामी भक्ताला वाचण्यात व्यस्त असतात. आपलं मन जेव्हा आतून बोलायला लागतं, तेव्हा स्वामी शब्दांनी नाही, तर त्यांच्या अस्तित्वानं उत्तर देतात. हे हलके चमत्कार आहेत. कायम थेट बोलत नाहीत, पण समजायला देतात. भक्त विचारतो, स्वामींनी मला संकेत दिला की हा माझा भ्रम आहे. फरक अगदी छोटा आहे. भ्रम मनातून येतो, संकेत हृदयातून येतो. भ्रमात अस्वस्थता असते, संकेतांमध्ये शांती असते. भ्रमात घाई असते, संकेतांमध्ये शांतपणा असतो. भ्रमात भीती येते, संकेतांमध्ये धीर मिळतो. आता तुझ्या जीवनात जे काही चाललंय, गोंधळ असो, प्रश्न असोत, वेदना असो, त्याचं नाव अडचण नाही, त्याचं नाव बदल आहे. भक्ताचं मन स्वामींकडे झुकावं म्हणून काही वेळा जीवन हल्ला करतं, पण त्याच क्षणी हलके चमत्कार सुरू होतात. कधी बाहेरून नकोसे बदल येतात, पण आतून काहीतरी मजबूत होतं. आज तू हा संदेश ऐकतोयस, याचं कारण तू शोधत नाहीस, तुला स्वामी बोलावतायत. तुझ्या मनात हा प्रश्न असेल, स्वामी हलक्या पद्धतीने बोलून काय सांगतात? ते सांगतात, थांब, रडू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या मागे उभा आहे, तुझी वेळ आता येणार आहे. आजचा हलका चमत्कार कदाचित हा संदेशच आहे, त्याला नाकारू नकोस. स्वामी बोलतात, शांततेत, संयोगात, क्षणांत, चिन्हांत, मनाच्या मागच्या आवाजात. तू स्वामींच्या शोधात नाही, स्वामी तुला उचलायला स्वतः बाहेर आलेत. स्वप्न म्हणजे आपल्या मनाचे खेळ नाहीत. काही स्वप्न ही आत्म्याशी, देवाची संवाद साधण्याची भाषा असते. दिवसा हजारो विचारांमध्ये मन हरवलेलं असतं. लोकांचे आवाज, चिंता, नोकरी, कुटुंब, जबाबदाऱ्या, म्हणून देवाला बोलण्यात आपल्याला जागाच मिळत नाही. पण रात्री जेव्हा शरीर शांत होतं, मन गप्प होतं, आत्मा जागा होतो, तेव्हा देवादिकांचा संदेश पोहोचायला सर्वात सोपी जागा म्हणजे स्वप्न. खूप भक्तांना कळत नाही, हे स्वामींचं स्वप्न होतं का,
की फक्त माझ्या मनाचा भास होता? चला, आपण आता संपूर्ण सत्य जाणून घेऊयात. पहिली गोष्ट, स्वप्नात स्वामी बघितले म्हणजे काय? तो आशीर्वाद नसतो, उत्तर असतं. ज्या मनाने शांतपणे रडत, बोलत, विनवत, धाव घेत देवाकडे गेलं, त्याला स्वामींचं दर्शन स्वप्नात मिळालं. म्हणजे देवाने मन स्वीकारलं. स्वामींना बोलण्याची गरज लागत नाही, कारण त्यांची उपस्थितीच सांगते, आम्ही आलो आहोत, आम्ही तुझं ऐकलंय. काही भक्त म्हणतात, स्वामींचे पायच दिसले, चेहरा नाही. याचा अर्थ असतो, तुझ्या आयुष्यातील अडथळे आता हटणार आहेत. स्वामी आधार देण्यासाठी उभे आहेत. दुसरी गोष्ट, स्वामी स्वप्नात बोलत नाहीत, तर शांत का असतात? खूप मोठं रहस्य सांगते. स्वामी बोलले तर मन खुश होतं, पण स्वामी सायलेंट राहिले तर आत्मा जागा होतो. त्यांचं मौन भक्ताला आतून बदलतं. भीती शांत होते, मनाला धीर मिळतो, निर्णय स्पष्ट होतो, रडणं थांबतं, हृदयाला नवी ऊर्जा मिळते. हे बोलण्यापेक्षा मोठं. तिसरी गोष्ट, स्वप्न कधी येतं? बहुतेक वेळा त्याच रात्री, ज्या दिवशी भक्त आतून खोलवर त्रासात असतो, आणि काही दिवस किंवा आठवड्यांनी जेव्हा बदल घडायला सुरुवात होणार असते. कधी कधी स्वामी स्वप्न येण्याच्या आधीच भक्ताला एक विचित्र जाणीव होते. काहीतरी मला प्रोटेक्ट केलंय, काहीतरी माझ्यासाठी घडतंय, माझं संरक्षण केलं जातंय, मी आता एकटा नाही. हे सगळे हलके चमत्कार याची पूर्वतयारी असते. चौथी गोष्ट आहे, काही स्वप्न ही भविष्याचा संदेश असतात. स्वामी कधी कधी भक्ताला आधीच संकेत देतात. उदाहरण, मंदिर दिसलं तर जीवनात आध्यात्मिक बदल होणार. स्वामींचे नुसते पाय दिसले तर आशीर्वाद सुरू झालाय. स्वामी जवळ बसले तर मनाला संरक्षण मिळणार आहे. स्वामी दूर उभे दिसले तर धैर्य धर, वेळ बदलतीये. स्वामी हात ठेवताना दिसले तर कठीण काळ संपण्याच्या मार्गावर आहे. स्वामी आजारी लोकांच्या आसपास दिसले तर प्रार्थना स्वीकारली गेली आहे. स्वामी रडणाऱ्या भक्ताजवळ दिसले तर दुःख आता स्वतः स्वामी सांभाळणार. स्वामी गर्दीत हरवताना दिसले तर भक्ताने भक्ती परत मजबूत करायला हवी. प्रत्येक स्वप्नामागे एक संदेश असतो आणि भक्ताच्या अंतर्मनाला तो तपासून पाहायचा असतो. पाचवी गोष्ट आहे, स्वामींचा शांत आशीर्वाद आहे स्वप्नांमधला. कधी कधी स्वामी दृष्टीपथात नसतात, पण अशा गोष्टी असतात. माऊली, बाळकृष्ण, दत्त, दीप, मंदिर, परमहंस, भजन किंवा घंटा. याचा अर्थ असतो, स्वामी स्वतः दृष्टीत न येता संकेत देत आहेत की तू बांधिलकी सोडू नकोस, मी तुला सांभाळतोय. स्वामी स्वप्न देतात तेव्हा भक्ताच्या आयुष्यात काहीतरी वैतागलेलं, थांबलेलं, दुखलेलं असतं आणि हलका चमत्कार संदेश असतो, थांब, बदल जवळ आहे. सहावी गोष्ट, स्वप्न ज्यावेळी खूप खरी वाटतात. काही स्वप्न स्वप्न नसतातच, ती आत्म्याची खरोखरची भेट असते. असं स्वप्न जाग आली तरी विसरत नाही. दिवसभर मन शांत राहतं, छातीवरून भार उतरल्यासारखं वाटतं, परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. हे दाखवतं, स्वप्न शरीर झोपलेलं असताना आत्मा स्वामींच्या चरणी गेला होता. देह झोपतो, मस्तिष्क झोपतं, पण भक्ती कधीच झोपत नाही. सातवी गोष्ट, स्वामींचा संवाद आपल्याला कसा कळतो? एक वाक्य समजून घे. देव बोलतो तेव्हा मन शांत होतं. भीती वाढली तर ते स्वप्न नव्हतं, ते तुमचं इमॅजिनेशन होतं. स्वप्नानंतर मन हलकं वाटलं, बळ मिळालं, रडणं थांबलं, आशा निर्माण झाली, तर ते स्वप्न स्वामींचं होतं. आठवी गोष्ट, स्वप्न दुर्मिळ का असतात? कारण स्वामींना भक्ताचा वास असतो. गरज असली की ते येतात. लोभीपणाला किंवा उत्सुकतेला ते उत्तर देत नाहीत. भक्त बोलतो तेव्हा नाही, भक्त तुटतो तेव्हा स्वामी येतात. हे स्वप्न त्यांनाच मिळतात ज्यांचं मन खरंय. नववी गोष्ट, स्वामी एकदा स्वप्नात आले म्हणजे काय? जीवन बदलायला सुरुवात झाली, काळ अंधारातून प्रकाशाकडे वळायला लागला,
अडथळे एक एक बाजूला हटायला सुरुवात झाली. भक्ताला कळत नसतं, पण जीवन हळूहळू व्यवस्थित होऊ लागतं. स्वप्न हे आश्वासन नसतं, स्वप्न हे प्रक्रिया सुरू झाल्याचं चिन्ह असतं. भक्ता, तू स्वामींचा शोध घेत नव्हतास. स्वामी तुला ओळखत होते. तुला बोलावणं त्यांच्याकडून आलं. तू फक्त हृदय उघडलंस. स्वप्न सुरू झाली म्हणजेच कृपा चालू झाली. देव नेहमी बोलतो, पण आवाजाने नाही, संकेतांनी. जीवनात जे काही अचानक घडतं, जे काही योगायोगासारखं वाटतं, जे काही माहीत नाही पण मन सांगतंय असं वाटतं, त्यातच देवाची दैवी भाषा दडलेली असते. स्वामी हलक्या चमत्कारांमधून बोलतात, स्वप्नांतून आणि संकेतांमधून. संकेत म्हणजे काय? संकेत म्हणजे जीवन एका विशेष पद्धतीने वळतं तेव्हा त्यातून दैवी संदेश येतो. मनुष्याला कधीच अंधारात सोडलं जात नाही, फक्त संकेत समजले पाहिजेत. पहिला स्तर योगायोग हा संकेत. काही लोक जीवनात उगाच भेटत नाहीत, काही गोष्टी अचानक तुटत नाहीत, काही रस्ते अचानक बंद होत नाहीत, काही संधी अनपेक्षितपणे येत नाहीत. प्रत्येकात दैवी शक्ती असते. जे लोक तुझ्या आयुष्यातून दूर गेले ते तुला संरक्षण करण्यासाठी दूर गेले. हे त्यावेळी कळत नाही, पण नंतर समजतं. जे लोक अचानक भेटले त्यांच्याकडे स्वामीने दिलेला संदेश असतो. जिथे जायला जमलं नाही ते स्वामींनी अडवलं होतं. यात शिकवण असते, शिक्षा नाही. दुसरा स्तर मनातील अचानक बदल हा संकेत. कधी कधी भीती, रडणं, चिंता चालू असताना अचानक मन शांत होतं. काळजी नको वाटून घेऊस, सगळं सुटणार आहे. तू कमी नाहीयेस, विश्वास ठेव. हा आवाज मनाचा नसतो, स्वामींचा असतो. मन विचार करतं, पण आत्मा जेव्हा बोलतो तेव्हा निर्णय घेणं जड नसतं, तेव्हा शांती मिळते. कधीही शंका असेल किंवा कन्फ्युजन असेल तर तो आवाज मनाचा. पण अचानक शांती आली तर समजून घे, स्वामी तुझ्याजवळ आहेत. तिसरा स्तर एखादं विशेष वाक्य अचानक समोर येणं. कधी सोशल मीडियावर, कधी गाण्यात, कधी कुणाच्या तोंडी, कधी कुठल्या बॅनरवर किंवा बोर्डवर, कधी पुस्तकात. अचानक एकच वाक्य वारंवार दिसू लागतं. उदाहरण, धीर धर, थांब, भिवू नकोस, सोडून दे, तुझं नुकसान कोणीही करू शकत नाही. हे अचानक आलेलं नाहीये, हे दैवी संकेत आहेत. ब्रह्मांड सेवकांसारखे सिग्नल पाठवतं आणि स्वामी ते संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतात. चौथा स्तर शरीराच्या अनुभवांमधून संकेत. कधी कधी अचानक अंगावर शहारा येतो, डोळ्यात पाणी येतं पण रडू वाटत नाही. हृदय शांत होतं, छातीत हलकं होतं, भार उतरल्यासारखं वाटतं. हा शरीराचा अनुभव नसतो, हा कृपेचा स्पर्श असतो. अशा वेळी स्वामी काही बोलत नाहीत, फक्त अनुभूती देतात. तुझं मन मला माहितीये, मी प्रशासनात लागलोय. पाचवा स्तर अडथळे जेव्हा हटतात. अनेक भक्त विचारतात, मी प्रार्थना केली पण काहीच बदल नाही. मग अचानक एक दिवस जिथे जिथे अडथळे होते तिथे सगळं मऊ व्हायला लागतं. लोक मऊ होतात, संवाद सोपा होतो, कामं पुढे सरकतात, अडकलेले पैसे सुटतात, संधी मिळते, तणाव कमी होतो. हा स्वतःचा प्रयत्न नाही, ही स्वामींची व्यवस्था असते. तू चालतोयस पण मार्ग त्यांनी साफ केलेला असतो. सहावं स्तर अवघड निर्णय घेण्याची हिंमत येणे. भीती वाटत असते, असमर्थ वाटत असतो, मन तुटलेलं असतं आणि अचानक एक दिवस निर्णय स्पष्ट दिसायला लागतो. ही मनाची सुधारणा नाही, हे दैवी मार्गदर्शन आहे. स्वामी समस्याच बदलत नाहीत, भक्ताचं धैर्यही वाढवतात. सातवा स्तर संरक्षण संकेत. काही वेळा आपण निर्णय घ्यायला जातो आणि अचानक अडथळा येतो, योजना रद्द होते, भेट कॅन्सल होते, तुमचा प्रवास मिस होतो, पैसा अडकतो किंवा कागदपत्र हरवतात. त्यावेळी भक्त म्हणतो, काय बेत खराब होतो हे सतत. पण नंतर कळतं, स्वामींनी वाईट गोष्ट टाळली होती. आपण त्रस्त होतो, पण ते आपलं संरक्षणच करत होते. आठवा स्तर धक्का लागणारे संकेत.
कधी कधी जीवन ढवळून काढलं जातं. वाईट लोक दूर जातात, चुकीचं प्रेम संपतं, नोकरीत किंवा धंद्यात भली मोठी अडचण येते, प्लॅन तुटतो, मित्र बदलतात. त्या क्षणी दुखतं, पण ही शिक्षा नाहीये, हा संकेत असतो. स्वामी तुला उचलतायत आणि तुझी दिशा बदलतायत. कधी कधी एखाद्या ठिकाणाहून दूर सारलं जाण्यातच सर्वात मोठी कृपा असते. 9वा स्तर, आध्यात्मिक अवेअरनेस वाढवणं. संकेतांची महत्वाची दिशा इथे सुरू होते. मन भक्तीकडे जास्त ओढलं जातं, प्रार्थना नैसर्गिकपणे वाढते, भजनं ऐकायला आवडतात, वाईट सवयी कमी होतात, स्वतःवरचं प्रेम वाढतं, स्वतःची किंमत कळू लागते. हे तू करत नाहीस, स्वामी आतून तुला बदलतायत. 10वा स्तर, संकेतांची सुनामी. कधी कधी काही दिवस किंवा आठवडे प्रत्येक ठिकाणी स्वामींचं नाव, फोटो, मंत्र किंवा संदेश दिसायला लागतो. पोस्टर, यूट्यूब, गाड्या, कुंकवाचं ताट, गाणी, प्रार्थना. अचानक भेटलेल्या व्यक्तीचं पेंडेंट. हे काहीतरी अचानक नाहीये, हे अपघाती नाहीये, ही कल्पना नाहीये. तुम्हाला जग ओरडून ओरडून सांगते, तू योग्य मार्गावर आहेस, सोडून जाऊ नकोस. थोडक्यात, संकेत येणं म्हणजे काळ बदलतोय, तुमचं जीवन बदलतंय, कृपा प्रक्रिया सुरू आहे. संकेत समजले तर भक्त पुढे वाढतो. संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर तुमचे धडे वारंवार तुम्हाला मिळतात. स्वामी आवाजाने बोलत नाहीत, ते हलक्या चमत्काराने म्हणतात, मी तुझ्यासोबत आहे, तू घाबरू नकोस. आज आपण एक पवित्र सत्य उलगडणार आहोत. स्वामींची कृपा हे अचानक पडणारे चमत्कार नसतात. ते वेळोवेळी टप्प्याटप्प्याने होणारी बदलाची दैवी प्रक्रिया असते. भक्त विचारतो, मी रोज प्रार्थना करतोय, मग माझं आयुष्य बदलायला एवढा वेळ का लागतो? उत्तर खूप सुंदर आहे. स्वामी समस्या तात्काळ बदलत नाहीत, ते भक्त बदलून मग जीवन बदलतात. कृपा 3 प्रकारे काम करते. प्रथम गोंधळ, मग शांती, मग उन्नती. ही संपूर्ण वेळ जाणून घेतली तर भक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलतो. पहिली वेळ, मन बिघडतं तेव्हा कृपा सुरू होते. कधी कधी जीवन अचानक तुटतं. रडू, भीती, अपयश, फसवणूक, ओझं, दबाव. अनेकांना वाटतं देव दूर गेला म्हणून हे होत आहे, पण उलट आहे. देव अधिक जवळ येतो म्हणून जीवन बदलायला सुरुवात होते. कृपेला नेहमी गैरसोयीच्या रूपात सुरुवात होते. काही लोक आयुष्यातून निघून जातात, काही गोष्टी अपयशी ठरतात, काही दारं बंद होतात, काही योजना भंगतात. भक्त म्हणतो, हे का? स्वामी म्हणतात, कारण तू कमी गोष्टींवर समाधानी होतास. पहिली वेळ, तोडण्याची वेळ. तुझ्या भोवतीची कमजोर भिंत तुटते. दुसरी वेळ, मन पोकळ होतं, एकटेपणा वाढतो. हा टप्पा सर्वात कठीण, कारण आपण कोणालाच सांगू शकत नाही. झोप येत नाही, भूक लागत नाही, बोलण्याची क्षमता उरत नाही, आतलं कोसळलेलं असतं. भक्त विचारतो, मी काय चुकीचं केलं? स्वामी शांत असतात, पण हात धरून असतात. ही वेळ भक्त विसरतो, पण स्वामी कधी नाहीत विसरत. हा टप्पा आपल्याला स्वतःशी भेटवतो. स्वामी प्रार्थना निर्माण करतात, स्वामी भक्ती जागृत करतात, स्वामी सत्याशी सामोरे करतात. ही दुसरी वेळ, मन रिकाम करणारी वेळ. रिकामा ग्लास भरला जाऊ शकतो, भरलेला नाही. तिसरी वेळ, हलकं संरक्षण सुरू होतं. लोक बदलत नाहीत, परिस्थिती बदलत नाही, पण भीती कमी होऊ लागते. हळूहळू खालील गोष्टी घडतात. मन शांत झाल्यासारखं वाटतं, निर्णय जरा स्पष्ट वाटतात, आत्मविश्वास जागतो. जाईल, सारे ठीक होईल, एखाद्या आवाजातून ऐकू येतं. प्रार्थनेला ओढ वाढते. हा संरक्षणाचा टप्पा आहे. अदृश्यपणे स्वामी भक्तांकडून घेतात. नकली लोक, चुकीचं प्रेम, नुकसान करणारं वातावरण, चुकीचे निर्णय, असत्य मार्ग. भक्ताचं मन तुटतं, पण आत्मा जिवंत राहतो. ही तिसरी वेळ, संरक्षणाची वेळ. चौथी वेळ, सायन्स, म्हणजेच तुम्हाला दिसणारे छोटे छोटे सिग्नल्स. ही खूण तुझ्यावर आली तर समज प्रार्थना स्वीकारली गेली. काही सायन्स दिसायला लागतात. स्वामींचं नाव, स्वामींचा फोटो, स्वामींचं गाणं, संदेशांमध्ये विश्वास ठेव यासारखी वाक्य. लोक अचानक तुम्हाला मदत करायला येतात, चुकीची कामं थांबतात,
सायन्स हळूहळू नाही, सायन्स दररोज येतात. स्वामी ओरडत आहेत, थांब, मी इथे आहे, तू एकटा नाहीस. ही चौथी वेळ, अवेअरनेसची वेळ. पाचवी वेळ, लहान लहान चमत्कार सुरू होतात. हा टप्पा आहे महत्वाचा. अचानक चांगली बातमी, योग्य लोक भेटायला लागतात, कामं पुढे सरकतात, पैसा अडकणं बंद होतं, शरीर आणि मन सावरायला लागतं, संधी दिसायला लागते. काही लोक या टप्प्याला योगायोग म्हणतात, पण योगायोग नाही, ही योजना आहे. हे स्वामींचं व्यवस्थापन आहे, अदृश्यपणे करत असलेलं काम आहे. ही पाचवी वेळ, धावण्याआधी चालण्याची वेळ. सहावी वेळ, जीवन बदलायला सुरुवात. एक दिवस अचानक रस्ता स्पष्ट दिसतो. अभ्यास, करिअर, व्यवसाय, नातं, आरोग्य, ओळख, उद्दिष्ट, जे काही योग्य असेल तिथे लक्ष स्थिर होतं. मन स्वामींच्या मागे जातं. आत्मा सत्याच्या दिशेने ढकलतो. निर्णय भीतीशिवाय होतात. कमकुवतपणा शक्ती बनतो. या टप्प्यावर भक्त म्हणतो, मी खूप दुखावलो पण मी अजून जिवंत आहे, माझ्यात ताकद आहे. त्या आवाजाचा देवापेक्षा सुंदर साक्ष नाही. ही सहावी वेळ, मोठा बदल घडण्याची वेळ. सातवी वेळ, आशीर्वादांचा दरवाजा उघडतो. हा टप्पा जीवनातील सुवर्ण क्षण आहे. अपेक्षित यश, शांत नातेसंबंध, आर्थिक स्थैर्य, आरोग्य सुधार, घरातील आनंद, कामातील मान, आत्मिक प्रगती, स्वतःवर प्रेम, जगण्याचा उत्साह. लोक म्हणतात, तू खूप बदललास. भक्त उत्तर देतो, मी नाही बदललो, माझ्यावर स्वामींची कृपा चालू झाली. ही सातवी वेळ, आशीर्वादांचा प्रवाह. आठवण, स्वामी कधीच सोडत नाहीत. भक्त विचारतो, स्वामी दूर गेले, पण सत्य हे असतं, तू रडलास तेव्हा त्यांनी तुझं डोकं धरलं होतं, तू कोसळलास तेव्हा त्यांनी तुझा हात पकडला होता, तू शांत झालास तेव्हा त्यांनी तुझं मन सांभाळलं होतं, तू उभा राहिलास तेव्हा त्यांनी तुझ्या पाठीवर हात ठेवला होता. कधी जाणवलं तर कधी नाही, पण स्वामी कधीच सोडत नाहीत. कृपेला अंत नाही. वाट बघायला लावली तर त्याचं कारण असतं. भक्ताला स्वामी मोठं देणार असतात. जेव्हा तू थकलास त्यांनी आलं होतं, जेव्हा तू हार मानलीस त्यांनी उचललं होतं, जेव्हा तू शांत झालास त्यांनी काम सुरू केलं होतं. आणि आता तुझी वेळ नक्की येणार आहे. स्वामींची कृपा फक्त बाहेरचं जीवन बदलत नाही, ते भक्ताचा संपूर्ण अस्तित्व बदलतात. हे बदल 3 पातळ्यांवर घडतात. मन, विचार, भीती, भावना. शरीर, आरोग्य, सवयी, ऊर्जा. आत्मा, ओळख, शांतता, सत्याशी नातं. देवाची कृपा म्हणजे चमत्कार एकदाच घडणं नाही. कृपा म्हणजे भक्ताचं आयुष्य चांगलं बनत जाणं. पहिली पातळी, मन बदलण्याची प्रक्रिया, म्हणजेच माइंड ट्रान्सफॉर्मेशन. विश्वातील सर्वात मोठं रणांगण शरीर नाही, मन आहे. भीती, ताण, चिंता, राग, मत्सर, एकटेपणा हे सर्व आधी मनाच्या पातळीवरच येतात. स्वामी सर्वात आधी इथे काम करतात. पहिली, मनातील अशांततेची स्वच्छता. कधी अचानक रडू येतं, कधी मन रिकामं वाटतं, कधी वाईट आठवणी आठवून दुःखी होतं. असं झालं तर घाबरू नकोस, हे मन स्वच्छ करण्याचं काम आहे. दुखणं बाहेर येत नाही तर आत्मा बरा होत नाही. मनातील भार, धडपण, जमा झालेली वेदना स्वामी बाहेर काढतात. दुसरं आहे, भीती कमी होऊ लागते. भीती निघून गेली की मनात धैर्य येतं. धैर्य हे मनाचं शस्त्र नसतं, धैर्य हे श्रद्धेची भेट आहे. जेव्हा भक्त म्हणतो, पुढे काय होईल ते माहीत नाही पण मी एकटा नाही, तेव्हा समज स्वामी त्याच्या मनात स्थिर झालेत. तिसरं आहे, निर्णयांबद्दल स्पष्टता येते. भक्तांचा गोंधळ कमी होतो. हे हवं आहे आणि हे नको आहे याबद्दल स्पष्टता येते. मन आता घाबरून निर्णय घेत नाही, विश्वासाने निर्णय घेते. चौथं आहे प्रेम शिकवण. स्वामी भक्ताला शिकवतात, स्वतःवर प्रेम करायला शिक. ज्याने स्वतःवर प्रेम केलं तो कुणालाही दुखावू देत नाही. मन कणखर, प्रेमळ, मजबूत होतो. ही पहिली पातळी, मनाची मुक्तता. दुसरी पातळी, शरीर बदलण्याची प्रक्रिया, म्हणजेच बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. मन शांत झालं की त्याचा प्रभाव शरीरावर येतो. भक्तांच्या आरोग्यात हळूहळू बदल दिसू लागतात. पहिलं आहे
झोप सुधारते. कित्येक दिवस महिने झोप लागत नसेल, पण अचानक एक दिवस रात्री शांत झोप लागते. तो औषधांचा परिणाम नसतो, तो विश्वासाचा परिणाम असतो. दुसरी गोष्ट आहे, श्वास नियंत्रित होतो. चिंतेत श्वास धापा टाकतो, पॅनिक वाढतं. पण भक्ती वाटली की श्वास शांत, स्थिर आणि खोल होतो. शरीराला सुरक्षित वाटू लागतं. तिसरी गोष्ट आहे, ऊर्जा वाढते. पूर्वी छोटंसं काम केलं तरी थकल्यासारखं वाटत होतं. आता मनात उत्साह येतो आणि शरीरात परमेश्वराची ऊर्जा वाहत असल्याचं चिन्ह वाटतं. चौथी गोष्ट आहे, वाईट सवयी कमी होतात. व्यसनं, विषारी लोक, निरर्थक चर्चा, नकारात्मक विचार हे सर्व नकोसं वाटायला लागतं. कुठलीही जबरदस्ती नाही, सवयी नैसर्गिकपणे बदलतात. पाचवी गोष्ट आहे, रोगांपासून संरक्षण. एखादी परिस्थिती हानी करणार असते तेव्हा स्वामी परिस्थितीच टाळतात. कधी कधी आरोग्यपूर्ण राहणं युद्ध जिंकणं असतं. शरीरावर कृपा आली म्हणजे दुसरी पातळी पूर्ण. तिसरी पातळी, आत्मा बदलण्याची प्रक्रिया, सोल ट्रान्सफॉर्मेशन. ही पातळी सर्वात दैवी, सर्वात दुर्मिळ. एकदा आत्मा बदलला तर भक्त कधीही जुना होत नाही. पहिली गोष्ट आहे, भक्ताला स्वतःची किंमत कळते. पूर्वी मी कोणासाठी नाही, मी कमी आहे, मी हरलो. आणि आता मी देवाचा मुलगा आहे, माझ्यात प्रकाश आहे. ही ओळख आपोआप येत नाही, ही आत्म्याला मिळालेली ओळख आहे. दुसरी गोष्ट आहे, जीवन माझं नसून देवाचं आहे हे कळतं. माझ्या हातात सगळं नाही, मी फक्त साधन आहे. इगो मरत नाही, इगो परावर्तित होतो. तिसरी गोष्ट आहे, शांतता स्थिर होते. कुठल्याही परिस्थितीत भीती आणि पॅनिक न येणं हे साधूंचं लक्षण नसून जागृत आत्म्याचं लक्षण आहे. चौथी गोष्ट आहे, क्षमा आपोआप येते. जखम विसरली म्हणून नाही, मन अधिक उंच झालं म्हणून. ज्याच्यावर स्वामी प्रेम करतात तो द्वेष बाळगू शकत नाही. पाचवी गोष्ट आहे, प्रेमाची समज. प्रेम म्हणजे फक्त बांधिलकी नाही, प्रेम म्हणजे धरून न ठेवता सुरक्षित वाटणं. आत्मा समजतो, कोणी आलं तर कृपा, कोणी गेलं तरीही कृपाच. सहावी गोष्ट आहे, देवाशी नातं. इथे भक्त मंदिरात देव शोधत नाही, स्वतःमध्ये देवाला शोधतो. प्रार्थना गरजेतून होते नाही, प्रार्थना प्रेमातून होते. सातवी गोष्ट आहे, शरणागती. हा आहे अंतिम टप्पा. मी काहीही गेलं तरी तू माझ्या सोबत आहेस, ही खात्री म्हणजे आध्यात्मिक विजय. ज्याच्या आत्म्याने हे पाहिलं त्याचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहत नाही. स्वामी चमत्कार देत नाहीत, स्वामी भक्ताला चमत्कार बनवतात. मन मजबूत होईल, शरीर सुरक्षित राहील आणि आत्मा जागृत होईल. या 3 पातळी झाल्या की मग जीवनात काहीही आलं तरी भक्त पुन्हा कोसळत नाही. कधी देव मला वाचवा म्हणतो, पण एक दिवस समजतं, स्वामींनी मला बदललं म्हणूनच मी वाचलो. अतिशय गूढ आणि प्रत्येक भक्ताच्या जीवनाशी थेट जोडलेला आजचा संदेश आहे. असं म्हणतात, भक्त देवाच्या मागे धावतो. पण हे वाक्य पूर्ण नाही. पूर्ण वाक्य असं आहे, भक्त फक्त तेव्हाच देवाच्या मागे धावतो जेव्हा देव आधी भक्ताला बोलावतो. भक्त जेव्हा जोरात रडतो, मन तुटतं, निराशा येते, अंधार वाढतो, रस्ता सापडत नाही, तेव्हा मानवाला वाटतं देव शांत आहे. पण सत्य उलट असतं. तेव्हाच देव सर्वात जास्त सक्रिय असतो. भक्त तुटला म्हणजे कृपा सुरू झाली. माणसाला अपयश दिसतं, पण स्वामींना ट्रान्सफॉर्मेशन दिसतं. मन तुटलं म्हणजे शिक्षा नाही, शुद्धीकरण सुरू. जसं सोनं जळल्यावर चमकतं, तसं मन तुटलं की आत्मा जागतो. स्वामी भक्ताला तोडत नाहीत, स्वामी भक्ताला आतून मोकळं करतात. मन तुटलं म्हणजे काय? जुनं दुःख काढलं जातंय, चुकीचे जोड तुटतायत, आसक्ती निघून जाते, आत्मा शुद्ध होतोय. हे दुःख नाही, हे उपचार आहेत. भक्ताला जेव्हा कुणीच समजत नाही, जेव्हा आपली वेदना, संघर्ष, थकवा, ओरड कोणीही ऐकत नाही, जेव्हा बोलण्याचा आवाज संपतो आणि हृदय किंचाळत राहतं, तेव्हा स्वामी शांत बसत नाहीत. स्वामी थेट हस्तक्षेप करतात, पण बाहेरून नाही, आतून. कधी तू लक्ष दिलंयस का? कोणी आधार दिला नाही तरी तू टिकून राहिलास, कोणाला सांगता आलं नाही तरी तू गोठून गेला नाहीस.
तुझी परिस्थिती कोसळली पण तू नाही कोसळलास. हे तू केलं नाहीस. स्वामी तुझ्या मागे उभे होते. मन पूर्ण तुटतं फक्त देवाच्या सानिध्यात. जीवनात कुणाशीही मन पूर्ण उघडत नाही. ना मित्रांजवळ, ना नात्यांजवळ, ना जगाजवळ. मन सगळ्यात खोलवर उघडतं जेव्हा आत्मा हताश होऊन म्हणतो, बस झालं, मला जमणार नाही, आता मला वाचवा. हीच ओरड भक्ताची वाटत असली तरी ती खरी देवाला बोलावण्याची प्रार्थना असते. आणि या क्षणानंतर कृपा सुरू होण्याचा वेग बदलतो. भक्त त्या क्षणी कोसळतो आणि स्वामी म्हणतात, आता माझी वेळ. मन तुटल्यानंतर दिसणारी लक्षणं. स्वामी कार्याला लागलीत याचं चिन्ह. रडून थकल्यावर अचानक शांती येते. अवघड परिस्थितीमध्ये विचित्र धीर येतो. सोडून दे असा आतून आवाज येतो. पूर्वीसारखा राग किंवा द्वेष राहत नाही. कुठेतरी संरक्षण केलेलं असल्याची भावना येते. स्वतःवर थोडं प्रेम वाटायला लागतं. ही चिन्ह सांगतात स्वामींनी भक्ताचा हात धरलाय. मन तुटलं की स्वामी तुटलेल्या जागेत प्रवेश करतात. मन तुटलं तर जिथे जागा तयार होते तिथे स्वामी बसतात. मन जेव्हा इजा झालेलं असतं तेव्हा स्वामी त्याला ऊर्जा पाठवतात. मनातील रिकाम्या जागेत अचानक आशेची झुळूक येते. फार मोठं रहस्य सांगते. वेदना हे स्वामींनी बोलावलेली असते. आशा ही स्वामींची उपस्थिती असते. लोक दूर जातात तेव्हा स्वामी जवळ येतात. भक्ताच्या वेदना वाढल्या की काही लोक दूर जातात, काही बदलतात, काही त्रास देतात, काही विश्वासघात करतात. तेव्हा भक्त विचारतो, हे सगळं माझ्याशी असंच का करतायत? पण नंतर कळतं, स्वामी सर्व लोकांचा स्वभाव बदलून भक्ताला सत्य दाखवत होते. जो मित्र नव्हता तो निघून जाईल. जे प्रेम नाटक होतं ते संपेल. ज्याचा हेतू वाईट होता ते उघड होईल. जे नातं थकवत होतं ते ढासळेल. भक्त दुखावतो पण स्वामी उत्साहित असतात, कारण स्वामी वाईट लोकांना काढून टाकतायत. मन तुटतं ते कशासाठी? एकच उत्तर, भक्तानं हे ऐकायचंय. तू स्वतःवर प्रेम कर. तू मौल्यवान आहेस. तू देवाच्या डोळ्यांतून बघ स्वतःला. स्वामी तुझा अहंकार तोडत नाहीत. स्वामी तुझी ओळख तोडतात, जी लोकांनी बनवली, आणि नवी ओळख देतात, जी देवाने बनवली. मन तुटणं म्हणजे समाप्ती नाही, ती तर सुरुवात आहे. एक वाक्य कायम लक्षात ठेव. देव आपल्याला कधीच तसा ठेवत नाही जसे आपण पडलो होतो. ते अधिक बलवान करून उठवतात. मन तुटलं तेव्हा भक्त पडतो, स्वामी पकडतात. विश्व हसतं, स्वामी संरक्षण देतात. लोक सोडतात, स्वामी कवटाळतात. आयुष्य अडतं, स्वामी दिशा बदलतात. आणि नंतर तुमचं जीवन बहरतं. तुझं मन जिथे जिथे तुटलंय तिथे तिथे स्वामींचा स्पर्श आहे. तू म्हणालास मी संपलो, स्वामी म्हणाले इथूनच सुरुवात आहे. तू म्हणालास कुणी नाहीये, स्वामी म्हणाले मी आहे. तू म्हणालास किती काळ अजून, स्वामी म्हणाले जितका मी ठरवलाय, आणि माझ्या वेळेला कधीच उशीर नसतो. एक दिवस तू स्वतःच म्हणशील, मी खूप दुखावलो पण मी पडलो नाही, कारण मी नाही टिकून राहिलो, स्वामींनी मला धरून ठेवलं. आपल्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येते जिथे आपल्याला वाटतं, स्वामी माझ्यापासून दूर गेले, पूर्वीसारखी अनुभूती येत नाही. प्रार्थना करतोय पण उत्तर मिळत नाही. मी स्वामींपासून दुरावलोय का? भक्त घाबरतो. मन चिंतेत जातं. प्रार्थना करायला नकोसं वाटतं. श्रद्धा असूनही शांतता सापडत नाही. पण इथे एक अतिशय खोल आध्यात्मिक सत्य दडलेलं आहे. जेव्हा स्वामी शांत असतात तेव्हा ते सर्वात जास्त काम करत असतात. भक्ताला वाटतं अंतर वाढलंय, पण स्वामींच्या दृष्टीनं तयारी वाढते. आध्यात्मिक शून्य म्हणजेच तयारीची वेळ. एका मुलाला चालायला शिकायला लावायचं असेल तर आई थोडा हात सोडते. आई दूर गेली नाही, आईने मुलावरचा विश्वास दाखवला. तसंच स्वामी भक्ताला थोड्या काळासाठी जणू अंतरावर ठेवतात. जेव्हा भक्तामध्ये नवी क्षमता, नवी ताकद, नवा मार्ग, नवं सुख तयार होत असतं. स्वामींच्या दृष्टीने हे अंतर नसतं, हे गरजेचं असतं. भक्ताला वाटतं मी विसरला गेलो, पण ते उलट असतं. भक्त प्रार्थना करतो, आशीर्वाद मागतो, निवेदन करतो, शिकवण मागतो. काही दिवस, काही आठवडे, काही महिने उत्तर शांतच राहतं. मनात शंका येते, मी कमी पडलोय का?
माझ्यात काही चूक आहे का? माझ्या प्रार्थना कमी पडल्यात का? पण सत्य वेगळं असतं. स्वामी उत्तर थांबवतात जेव्हा उत्तर खूप मोठं असतं. लहान आशीर्वाद लवकर मिळतात, मोठ्या आशीर्वादाला वेळ लागतो. देव विलंब करतो, नकार द्यायला नाही, योग्य वेळ आणायला. जीवनात जे हळू चालतं तेच सर्वाधिक सुरक्षित असतं. कधी प्रोजेक्ट पुढे जात नाही, कधी करिअर हळूहळू वाटतं, कधी योग्य नातं येत नाही, कधी प्रयत्नांचा परिणाम दिसत नाही. भक्त अधीर होतो, मनात तगमग वाढते, स्वामींवरची श्रद्धाही हलते. पण इथेच खरा मार्ग आहे. जर जीवन बदलायला वेळ लागतोय तर स्वामी मोठं काहीतरी देणार आहेत. कारण स्वस्त गोष्टी पटकन मिळतात, मौल्यवान गोष्टींना वेळ लागतो. स्वामी अंतरावर ठेवतात कारण भक्ताला तयार करतात. स्वामी कधीही भक्ताला कमी देत नाहीत. ते फक्त भक्ताला मोठ्या गोष्टी साठवण्यासाठी पात्र बनवतात. त्या काळात आत्मविश्वास वाढतो, कणखरपणा येतो, निर्णय मजबूत होतात, स्वभाव घडतो, श्रद्धा स्थिर होते, मन शांत होतं, आत्मा जागतो. स्वामी म्हणतात, तुला देणार ते एवढं मोठं आहे की तुला आधी तयार करावं लागेल. अदृश्य काम जिथे देव हस्तक्षेप करत असतात. हा काळ दिसत नाही, पण या शांत टप्प्यात स्वामी चुकीचे लोक दूर करत असतात, योग्य संधीच्या दारावर पोहोचवत असतात, भविष्यातील अडथळे काढत असतात, आत्मिक संरक्षण वाढवत असतात, योग्य वेळेची व्यवस्था करत असतात, योग्य साधनं तुझ्या दिशेने आणत असतात. भक्ताला वाटतं काहीच दिसत नाही, पण देव म्हणतात तुझ्यासाठी सर्व काही अदृश्यपणे बदलतंय. भक्तावरची स्वामींची सर्वात खोल परीक्षा. जेव्हा स्वामी दूर ठेवतात तेव्हा भक्तावर एक प्रश्न निर्माण होतो. देव शांत झाला तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवेन का? जेव्हा श्रद्धा आपल्या सोयीवरून आपल्या विश्वासामध्ये बदलते तेव्हा कृपेचा दरवाजा उघडतो. खरी श्रद्धा म्हणजे कृपा दिसत नसली तरी कृपा चालू असल्याचा विश्वास ठेवणं. सुंदर गोष्टी तयार होत असतात, बाहेर नाही, आत. लोक म्हणतील तुझ्यात बदल झालाय. भक्त म्हणेल हो, कारण आता मी देवावर जास्त चालतो. लोक म्हणतील तू खूप शांत झालास. भक्त म्हणेल हो, मला माहितीये, काहीही झालं तरी मी एकटा नाही. लोकांना तुमच्यातली वाढ दिसेल, प्रगती दिसेल आणि स्वामींना तुमचं योग्य झालंय ते दिसेल. तो एक क्षण जिथे पूर्वतयारी संपते आणि आशीर्वाद येतो. प्रार्थना अनेकदा मनातून सुरू होते, पण कृपा तेव्हा मिळते जेव्हा प्रार्थना आत्म्यातून होते. त्या दिवशी स्वामी शांत राहत नाहीत. संकेत येतात, कामं पुढे सरकतात, अडथळे हटतात, मन हसतं, जीवन फुलतं. आयुष्यात जे काही थांबलेलं होतं ते चालू होतं. आयुष्यात जे काही अडकलेलं होतं ते सुटतं. आणि भक्ताला अचानक एक रिअलाइज होतं, मी जिथे खूप घाई केली होती स्वामी तिथे खूप काहीतरी सुंदर बांधत होते. स्वामी दूर नसतात, स्वामी थांबलेलेही नसतात. तुला देणार तेवढं विशाल होतं. कधी स्वामी शांत असतात तेव्हा ते बोलत नाहीत असं समजू नकोस. ते सांगत असतात सगळं नीट होतंय, थांब, माझा वेळ येतोय. एक दिवस तू नक्की म्हणशील स्वामींनी मला थोडं अंतरावर ठेवलं कारण माझ्यासाठी अप्रतिम गोष्ट तयार होत होती. आता आपण चर्चा करणार आहोत एका अशा सत्यावर ज्याच्यात संपूर्ण भक्ती विश्वाचं रहस्य दडलंय. स्वामी भक्ताकडून परिपूर्णता नाही, प्रामाणिकपणा मागतात. लोक पाप मोजतात, परमात्मा वेदना मोजतो. जग विचारतं तू किती चुकीचं केलंस, स्वामी विचारतात तू का केलंस. यामुळे स्वामींची क्षमा मानवी क्षमेपेक्षा 1000 पट मोठी असते. मन पाप करतं पण आत्मा तुटतो. प्रत्येक माणूस कधीतरी चुकतो, रागात, अहंकारात, अज्ञानात, परिस्थितीत, एकटेपणात. पण एक गोष्ट कायम समान असते, चूक झाल्यावर आत्मा दुखावतो. ही वेदना स्वामींना सर्वात जास्त दिसते. लोक बाहेरचं वागणं पाहतात, स्वामी आतलं कारण पाहतात. जेव्हा भक्त आतून त्रासतो स्वामी तेव्हा शांत बसत नाहीत. ते त्याला दंड देत नाहीत, ते परिवर्तित करतात. स्वामींच्या दृष्टीने पाप म्हणजे काय? मानव पाप या शब्दाला जजमेंट म्हणून वापरतो. स्वामींसाठी पाप म्हणजे न समजून केलेलं वागणं, दुःखातून जन्मलेले निर्णय, भावनिक जखमेची प्रतिक्रिया, भीती, कमीपणा, एकटेपणातून झालेली चूक.
म्हणून ते दंड देत नाहीत, ते समजून घेतात. देवाला तुझ्या चुकांपेक्षा तुझं रडलेलं मन जास्त दिसतं. क्षमा, दैवी शक्ती जी आतून घडवते. लोकांकडून माफी मिळते तेव्हा मनाला दिलासा मिळतो. स्वामींकडून माफी मिळते तेव्हा आत्मा पुनर्जन्म घेतो. भक्त रडतो, मी चुकीचं केलं, मला माफ करा. आणि स्वामी उत्तर देतात, चूक करणं तुला शिकवलं, पण चूक मान्य करण्यानं तुला उंचावलं. स्वामी भक्ताला बदलतात, कारण भक्त त्यांना आवडतो आणि प्रेमाचा परिणाम बदल असतो. पापांच्या भाराने मन दाबलं जातं तेव्हा काय होतं? चूक झाल्यानंतर स्वतःवर राग, स्वतःला दोष देणं, कमीपणा वाटणं, अपराध भाव, आत्मनिंदा ही वेदना शरीर थकवत नाही, आत्मा जाळते. हा भार काढून टाकण्यात स्वामी सर्वात मोठं कार्य करतात, शांततेत. कधी अचानक रडून झाल्यावर हलकं वाटतं, कधी चूक झाली पण मी स्वतःला शिक्षा का देतोय असं वाटतं, कधी स्वतःवर दया येते. हे अचानक नाही, ही स्वामींची पवित्रीकरण प्रक्रिया आहे. स्वामी पवित्र करतात, न्याय करायला नाही, जवळ घेण्यासाठी. जेव्हा आत्मा म्हणतो मी योग्य नाही, तेव्हा स्वामी म्हणतात तुझ्या योग्यतेची नाही, माझ्या प्रेमाची गोष्ट आहे. स्वामी भक्ताला दूर सारत नाहीत, ते अधिक जवळ ओढतात. स्वामींना परिपूर्ण भक्त नकोय, स्वामींना सत्य भक्त हवा, जो चूक मान्य करतो, माफी मागतो, आत्म्याचं ओझं टाकतो. तो स्वामींच्या दृष्टीने सर्वात प्रिय. क्षमा शक्तीचे 5 टप्पे, अत्यंत सूक्ष्म आणि दैवी. अपराधभाव पृष्ठभागावर येतो, स्वामी मनाला आतून मऊ करतात, रडून मन रिकाम होतं. स्वतःवर दया येते, स्वतःवरचं प्रेम परत निर्माण होतं. या 5 टप्प्यांनंतर भक्त म्हणतो मी वाईट नाही, मी दुखावलो होतो. हेच वाक्य क्षमेचं दार पूर्ण उघडतं. पाप तरीही टेरून घेतलं जातं कसं? मानव विचार करतो चूक म्हणजे दोष, पण स्वामींच्या दृष्टीने चूक म्हणजे जखम. त्यामुळे ते करतात एक अद्भुत काम. जखमेवरील अपराध भाव काढतात, जखम वाळवतात, जखमेमागचा धडा शिकवतात आणि मन मजबूत करून देतात. स्वामी चूक पुसून टाकतात आणि त्याच वेळी चुकीने दिलेली शिकवण कायम ठेवतात. हा क्षमा शक्तीचा चमत्कार आहे. क्षमा मिळाल्यावर भक्त बदलतो. चूक करणारा मनुष्य कृपा अनुभवली की अतिशय सुंदर बनतो. तो इतरांना दुखावत नाही, कारण त्याला ठाऊक असतं दुखणं काय असतं ते. तो माफ करणं शिकतो, कारण त्याने क्षमा अनुभवलेली असते. तो अहंकार सोडतो, कारण स्वामींनी त्याला धरून ठेवलेलं असतं. अशी भक्ती साधना नाही, परिवर्तन आहे. स्वामींच्या दृष्टीने पापी असा कोणी नाही, फक्त दुखावलेले जीव आहेत. आणि जेव्हा दुखावलेला जीव म्हणतो मला परत चांगलं व्हायचंय, तेव्हा स्वामी म्हणतात मी कधीच दूर गेलो नव्हतो. कृपा म्हणजे शिक्षा नाही, कृपा म्हणजे आलिंगन. पापांनी भरलेलं मन हे स्वामी पवित्र करतात, कारण स्वामी तुमच्यावर मनापासून प्रेम करतात. लक्षात ठेवा, आजचा संदेश आणि याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा, म्हणजे स्वामींची कृपा तुमच्यावर राहील. हा व्हिडिओ आवडला असेल, संदेश आवडला असेल तर आपल्या इतर भक्त मित्र मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझ्यावर तुमची कृपा होऊ दे असं नक्की टाईप करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या संदेशात. धन्यवाद.